या ठिकाणी सर्वांना नमस्कार। राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र व इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण जी.आर. 6 फेब्रुवारी 2024 ला प्रसिद्ध झाला। यानुसार मुख्यमंत्री वयोश्री योजना यामध्ये काय खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसे मिळणार आहेत, तर या ठिकाणी आपल्याला जे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट आणि सर्वाइकल कॉलर इत्यादी खरेदी करण्यासाठी एक रकमी या ठिकाणी 3000 रुपये वार्षिक दिले जाणार आहेत। त्यासंबंधीचा जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आणि त्यासाठी असणारे जे घोषणापत्र आहेत ते कसे भरायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी त्यातला करावायचा अर्ज कसा भरायचा आणि स्वयं घोषणापत्र कसं लिहायचं ते पाहूया। अशा पद्धतीचा हा मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभ मिळवण्यासाठी करावयाचा अर्ज नमुना या ठिकाणी आहे। या अर्ज नमुना डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही हा अर्ज नमुना डाउनलोड करू शकता। या ठिकाणी आपला पासपोर्ट फोटो ज्याचा अर्ज या ठिकाणी करायचा आहे त्या व्यक्तीचा 65 वर्षावरील व्यक्तीचा या ठिकाणी पासपोर्ट फोटो लावायचा आहे। अर्जदाराचं संपूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे। मी लिहिले रामराव किसन धोत्रे। अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा कायमचा पत्ता, आपला कायमचा पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे। मुक्काम पोस्ट कोतुळ, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। अर्जदार भ्रमणध्वनी क्रमांक या ठिकाणी आपला मोबाईल नंबर लिहायचा आहे। 9404 46 54 20 अशा पद्धतीचा या ठिकाणी भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल क्रमांक लिहिलेला आहे। त्यानंतर अर्जदाराचा जन्मदिनांक, आपला दिनांक 1/6/1995 म्हणजे ज्याचा अर्ज आपण करत आहोत त्याचा दिनांक जन्मदिनांक या ठिकाणी लिहायचा आहे। त्यानंतर आधार क्रमांक या ठिकाणी अर्जदाराचा आधार क्रमांक लिहायचा आहे। अर्जदाराचं लिंग स्त्री आहे पुरुष आहे त्या पद्धतीने या ठिकाणी लिहायचे आहे। त्याचबरोबर अर्जदाराची पोटजात किंवा पोटजात या ठिकाणी लिहायचं आहे, हिंदू मराठा। अर्जदार याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1.5 लाख म्हणजे 2 लाखाच्या आत उत्पन्न असणं आवश्यक आहे। त्यामुळे या ठिकाणी 1.5 लाख लिहिलेलं आहे। 2 लाखाच्या आतच उत्पन्न असेल त्यालाच या ठिकाणी हे 3000 मिळणार आहेत। शिधापत्रिका क्रमांक या ठिकाणी रेशन कार्डचा क्रमांक आपल्याला लिहायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचे बँकेचे नाव रामराव किसन धोत्रे या ठिकाणी धोत्रे झाले, धोत्रे पाहिजे, काय धोत्रे। बँकेचा संपूर्ण पत्ता सेंट्रल बँक ऑफ कोतुळ, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर, शाखा कोतुळ। खाते क्रमांक, अचूक खाते क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे 32 20 16 25 44। त्यानंतर IFC कोड नंबर CBIN 028 18 58 अशा पद्धतीचा हा IFC कोड या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर अर्जासोबत जोडायची कागदपत्रे, अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र जोडले आहेत किंवा काय हा देखील आपल्याला फॉर्म भरून द्यायचा आहे। आधार कार्ड, मतदान कार्ड आहे किंवा नाही आहे, आधार कार्ड आपल्याला जोडून द्यायचे आहे। राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स आहे। पासपोर्ट आकाराचे 2 फोटो देखील आपल्याला द्यायचे आहेत। कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला, स्वयं घोषणापत्र। स्वयं घोषणापत्र म्हणजे कौटुंबिक उत्पन्नाचा दाखलाचं स्वयं घोषणापत्र कसं आहे ते आपण पुढं पाहणार आहोत, ते देखील आहे म्हणून द्यायचं आहे। सक्षम योजनेचा लाभ मागील 3 वर्षात घेतला नसल्याचे घोषणापत्र या ठिकाणी ते देखील घोषणापत्र कसं द्यायचं ते आपण पाहणार आहोत, आहे करा। त्यानंतर शिधापत्रिका, BPL झेरॉक्स पत्रिका म्हणजे रेशन कार्डची झेरॉक्स आहे। वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र नाही। जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र, BPL रेशन कार्ड, इंदिरा वृद्धकाळ निवृत्तीवेतन पुरावा असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। या ठिकाणी मी नाही केलंय, जे आहे ते आहे करा आणि जे नाही ते नाही करा आणि त्या ठिकाणी स्वाक्षरी करा। अशा पद्धतीचा हा कोणकोणते कागदपत्र आपण जोडलेले आहेत तो फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे। त्यानंतर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुख्यमंत्री वयोश्री योजना स्वयं घोषणापत्र आपल्याला पाहिलं होतं की स्वयं घोषणापत्र आपल्याला द्यायचं आहे। ते स्वयं घोषणापत्र या पद्धतीने आहे। ते कसं भरायचं तर
श्री रामराव विकास धोत्रे, वय वर्ष 69, व्यवसाय शेती, राहणार मुक्काम पोस्ट कोतुळ, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो की मी मौजे मजकूर गावचा रहिवासी असून मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी श्रवणयंत्र या उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहे. मी मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून हे उपक्रम विनामूल्य प्राप्त केले नाही. म्हणजे तुम्ही या ठिकाणी हे उपक्रम श्रवणयंत्र असेल किंवा इतर जे यंत्र तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही विनामूल्य प्राप्त केलेलं नाही असं या ठिकाणी स्वयं घोषणापत्रात द्यायचं आहे. सदर घोषणापत्र मी सत्यप्रतिज्ञेवर करीत असून वरील सर्व मजकूर खरा व बरोबर असून तो खोटा अगर लबाडीचा ठरेल आहेस. भारतीय दंड संहिता 199/200 नुसार होणाऱ्या शिक्षेस पात्र राहील म्हणून हे घोषणापत्र केले. त्यानंतर काय करायचं, या ठिकाणी घोषणापत्र करणाऱ्याची सही आणि दिनांक आणि ठिकाण त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर पहा, आता या ठिकाणी स्वयं घोषणापत्रामध्ये त्याचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचं देखील स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे. पहा, मी श्री रामराव विकास धोत्रे, वय वर्ष 69, व्यवसाय शेती, राहणार मुक्काम पोस्ट कोतुळ, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो की मी कोतुळ गावचा कायमचा रहिवासी असून माझ्या नावे मौजे कोतुळ येथे जमीन बाब क्षेत्र असेल तर आहे करा, नाही खोडा, आणि नसेल तर आहे खोडा, तरी माझे व माझे कुटुंबाचे शेती मजुरी इतर सर्व बाबींपासून सन 2023-24 या वर्षाचे वार्षिक उत्पन्न 1,50,000 म्हणजेच अक्षरी रुपये 1,50,000 रुपये इतके आहे. सदर घोषणापत्र मी सत्य प्रतिज्ञावरून करीत असून वरील सर्व मजकूर खरा व बरोबर असून तो खोटा अगर लबाडीचा ठरल्यास भारतीय दंड संहिता कलम 199/200 नुसार होणाऱ्या शिक्षेस पात्र राहील म्हणून हे घोषणापत्र केले आहे. दिनांक 23 ऑगस्ट 2024. ठिकाण लिहायचं, स्वयं घोषणापत्र करणाऱ्याची सही या ठिकाणी करायची आहे. अशा पद्धतीने आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत या ठिकाणी ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे यांचा हा ऑफलाईन फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे आणि हा भरलेला फॉर्म आपल्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामध्ये नेऊन द्यायचा आहे. आणि त्यानंतर यावरतीच या अर्जांचा या ठिकाणी तपासणी होणार आहे आणि तपासणी झाल्यानंतर प्रत्येकाच्या बँक संलग्न म्हणजे आधार संलग्न बँक खात्यामध्ये या ठिकाणी DBTद्वारे ही जी 3,000ची रक्कम आहे ती 3,000ची रक्कम प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या आधार संलग्न बँक अकाउंटशी या ठिकाणी काय केली जाणार आहे, टाकली जाणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी जे गरजू ज्यांना कुणी पाहत नाही, म्हातारी व्यक्ती असतात, त्यांना त्यांचे मुलं असतील किंवा नातू असतील ते व्यवस्थित लक्ष देत नाहीत, त्यांच्यासाठी महत्त्वाची ही योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. यामध्ये त्यांना वर्षाला 3,000 रुपये हे साहित्य खरेदीसाठी या ठिकाणी मिळणार आहेत. अशा पद्धतीचा हा अर्ज आपल्याला करायचा आहे. अर्जाचा जर तुम्हाला अर्ज डाउनलोड करून घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकला क्लिक करा आणि कोरा जो नमुना अर्ज आहे तो नमुना अर्ज तुम्ही काय करा, त्याची प्रिंट काढा आणि तो या पद्धतीने भरा नक्की. आणि तो काय करा, आपल्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या जे समाज कल्याण विभाग आहे त्या विभागाच्या ऑफिसला जाऊन जमा करा, तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. ओके, सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.